नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमणी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील आणि तुम्ही ते पाहू व ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अलक निरंजन असे लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 30वा अध्याय चालू करत आहोत। प्रथमतः आपण श्री नवनाथांना प्रार्थना करूया, तुम्ही ही 30वा अध्याय ऐकण्यासाठी यावी ही विनंती, ही प्रार्थना। गोरक्ष जालंधर चर्पटाक्ष अडभंग कानीप मचिंद्र राधा चौरंगिरे बानरे वन्नाक बरती संज्ञा भूम्या भूम नवनाथ सिद्ध। अध्याय 30वा शशांकर, कृष्णागर आणि भुजावंती। प्रथमतः आपण ह्या अध्यायाचं कथासार पाहणार आहोत, त्याच्यानंतर हा अध्याय चालू करणार आहोत। श्री गणेशायनम श्री सरस्वतीभ्यनम। दत्त प्रभूंच्या सहवासात 3 दिवस राहून गोरक्षाने त्यांच्याकडे गर्भगिरीवर जाण्याची आज्ञा मागितली। तेव्हा सवड मिळाली की मचिंद्राला येथे घेऊन ये असे सांगून दत्तानी त्याला निरोप दिला। त्यानंतर त्यांनी भर्तरीला नाथपंथांची दीक्षा देऊन त्याला चिरंजीव केले। यथावकाश सर्व विद्यामध्ये त्याला पारंगत केले। त्याला नाकाश्वातकडे पाठवले। त्याने त्यावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। दत्तात्रेयाने त्याला बद्रिकाश्रमास तपश्चर्येला बसवले आणि गिरनार क्षेत्री परतले। गोरक्ष गर्भगिरीवर आला, मचिंद्राला दत्तात्रेयांचा निरोप सांगितला। काही दिवसांनी ते गुरुशिष्य गिरनारकडे निघाले। वैदर्भ देशातून जाताना ते कौंडिन्यपुरास आले। तेथे भिक्षा मागत असताना त्यांना एका चौकात एक राजबिंडा तरुण हातपाय तुटलेल्या अवस्थेत विवळत असलेला दिसला। तो तेथील शशांकर राजाचा मुलगा कृष्णागर होता आणि त्याच्या पित्याने त्याला ही भयंकर शिक्षा दिली होती। शशांकाला मंदाकिनी नावाची पत्नी होती। खूप उपचार करूनही बरीच वर्ष त्यांना मूळबाळ नव्हते। पुढे रामेश्वराच्या सेवेने तरी पुत्र होईल अशी आशा धरून राजा पत्नीसह तेथे जाण्यास निघाला। कृष्ण आणि तुंगभद्रा यांच्या संगमावर तो राहिला होता। इथे ते शंकराने त्याच्या स्वप्नात जाऊन मी पार्वतीसह येथेच आहे, तू आमची प्राण प्रतिष्ठा करून नित्य पूजा कर, तुला येथेच पुत्रप्राप्ती होईल असे सांगितले। दुसऱ्या दिवशी शशांकराने तेथील डोहातून एक शिवलिंग व पार्वतीची मूर्ती शोधून काढली, त्यांची प्राण प्रतिष्ठा केली। पुजारी नेमला आणि तेथेच राहून शिवोपासना करू लागला। ते शिवालय संगमेश्वर नावाने प्रसिद्ध आहे। तेथून जवळच भद्रसंगम गावी मित्राचार्य व शर्यू हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते। संतती प्राप्तीची इच्छाने ती दोघेही संगमेश्वराची पूजा अर्चा करीत असत। एकदा भगवान शंकर आपल्या सभेत बसलेले असताना सुरचना अप्सरा नृत्य कौशल्य दाखवून उपस्थितांचे मनोरंजन करीत होती। शंकराचे रूप पाहून तिच्या मनात त्यांचा अंगसंग घडावा असा विचार आला। त्यामुळे नृत्यात चुका होऊ लागल्या। शंकराने तिला थांबवले व तू मित्राचार्य व शर्यू या दाम्पत्याची कन्या म्हणून जन्म घेशील असा शाप दिला। तिने क्षमा याचना करून उपशाप मागितला। तेव्हा ते म्हणाले, भूलोकी जन्म घेऊन तू माझी भक्ती कर, मी प्रकट होऊन तुला स्पर्श करीन तेव्हा तू पुन्हा स्वर्गात जाशील। त्याप्रमाणे तिने भद्रसंगम गावी जन्म घेतला। मित्राचार्य व शर्यूने तिचे नाव कंदबा ठेवले। ती खूप सुंदर होती, नित्य संगमेश्वर दर्शनात जायची। ती 12 वर्षाची असताना एके दिवशी नेहमीप्रमाणे शिवालयात गेली होती। तिचे सौंदर्य पाहून शंकर प्रकट झाले आणि तिला धरण्यासाठी पुढे सरसावले। कदंबा घाबरून पळाली, शिवी धावले। कृष्णा नदीपाशी त्यांनी तिला धरले। त्या स्पर्शाने ती पूर्व रूपास प्राप्त होऊन स्वर्गलोकी गेली। शंकराचा बेत फसला, पण वीर्यपात झालाच। ते वीर्य कृष्णा नदीत पडले। शशांकर राजा स्नानासाठी नदीवर गेला होता। सूर्याला अर्घ्य देताना ते अमोघ शिववीर्य त्याच्या ओंजरीत आले आणि नरदेहाचा स्पर्श झाल्यामुळे त्याचे एका दिव्य बालकात रूपांतर झाले। शशांकरास आनंद झाला। त्याने तो पुत्र आपल्या पत्नीकडे दिला। आज त्याची शिवोपासना फलरूप झाली होती। त्यांनी त्या मुलाचे कृष्णागर नाव ठेवले आणि ते कौंडिन्यपुरास परतले। कृष्णागर उपवर झाला तेव्हा त्याच्या सौंदर्यामुळे त्याला साजेची कन्या शोधूनही सापडेना। त्यातच मंदाकिनीचे निधन झाले। शशांकराला एकाकीपण खाऊ लागले। त्याने चित्रकूटचा राजा भुजध्वज याची कन्या भुजवंती हिच्याशी विवाह केला। लग्नात ती 13 वर्षाची तर शशांकराचा मुलगा कृष्णागर 17 वर्षाचा होता। राजाने तिच्यासाठी एकांतात सुंदर महाल बांधला होता। एके दिवशी शशांकर शिकारीला गेला होता। भुजावंती महालात एकटीच होती। तिने पतंग उडवणाऱ्या कृष्णागराला पाहिले
त्याचे सौंदर्य पाहून तिची कामवासना बळावली. आपल्या दासीला पाठवून तिने त्याला आपल्या शयन कक्षात बोलावून घेतले आणि त्याच्याकडे अंगसंगाची मागणी केली. कृष्णागर संतापला. आपल्या व्याभिचारिणी मातेची त्याने कठोर शब्दात निंदा केली आणि तसाच निघून गेला. तो आपला पुत्र आहे हे कळताच भुजावंतीचे धाबे आणले. ही गोष्ट शशांकराला समजली तर काय अनर्थ होईल या कल्पनेने तिच्या अंगावर शारे आले. ही गोष्ट तिने आपल्या दासीला सांगितली, पण मन शांत होईना. ती आत्मघाताचा विचार करू लागली. श्री गणेशायनम श्री सरस्वतीभ्यनम. जय जयाची जगद्दुद्वारा पंढरी दिशा रुक्मिणीवरा सर्वसाक्षी दिगंबरा. पुढे ग्रंथ बोलविका मागील अध्याय अनुसंधान. भर्तरी साले विरक्तपण गोरक्ष जतीचे समागमे करून गिरणाराचळा पोचला परी रात्रदीन. लेवनी स्नेहांच्या पारत्न तेने करुणी उभयंता जान सुशोभित पै झाले. यावरी गोरक्ष तीन रात्री राता झाला गिरनार पर्वती. मग पुसुनी श्री दत्ता प्रतिमचिंद्राकडे चालिला परियात्रिसूत. मनी बाळा गोरक्षनाथा मचिंद्रवत्स ममदी हाते भेटला नाही बहुत दिवस. तरी तयाची भेटी माचे चुक्षु परंभु केले योग दक्षु. तरी त्या आणुनी मज प्रतीक्षु भेटवी का जीव लगा. आईसे ऐकता दत्तात्रेय वाणी भेटवीन मने गोरक्ष मुनी. मग दत्तात्रेय चरणान मुनी निघता झाला गोरक्ष. श्रीमचिंद्रनाथ मार्गे धरून चालता झाला गोरक्षनंदन. एरिगिडे राया कारण काय करी महाराजा. नाथ दीक्षा देऊन त्यासी मौळी स्थापी वरदहस्तासी. चिरंजीव पद देऊन त्यासी अक्षय केला महाराजा. जोवरी कल्याणाशे धरित्री चिरंजीव केला राव भर्तरी. आईसे वचन वागुत्तरी प्रसादा ते ओपिले. या उपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भर्तरी दास. ब्राह्मण्यान रसायनास कविता वेद सांगितला. ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतरणादी संगीतोत्तर. वैद्याश्वरोहिणी अपार गाडादीच होता तो. कोकशास्त्रादी नाटकळा चातुर्य भाष्य बोल रसाळा. मीमांसादी पातंजला प्रवीण केला महाराजा. या परी वैद्यशास्त्र घन सांगता झाला त्रिनंदन. वातास्त्राधिक जलतपूर्ण अग्निअस्त्र सांगितले. कामास्त्र धर्मास्त्र वात्कर्षण वज्रास्त्र पर्वतास्त्र वासव शक्ती दारुण. नागास्त्र खगिंगास्त्र अस्त्र जीवनी जीवन. ब्रह्मास्त्री उपदेशी देवास्त्र कालास्त्राणी मोहन. रुद्रास्त्र विरक्तास्त्राणी निपुण. निर्वाण अस्त्रादी दानव प्रवीण. स्तवनास्त्रादी सांगितली. कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र विभक्तास्त्रादी मानवास्त्र. विहंगमम प्लवंगम कामिनीअस्त्र सकळ अस्त्रादी उपदेशी. यावरी शस्त्रविद्या सगन पूर्वी होता रावणी पुन. त्रिशूळ फरश अंकुशमान धनुष्य तोमर अशीलता. परज मुदगर बरसी मांडुक चक्रे कदा उद्देशी. दारुकी यंत्रे शस्त्रशी बरसी कुटराधिकी प्रवीण. आयसा शास्त्रविद्ये कारण पूर्वीच होता राव प्रवीण. त्यावरी अस्त्रविद्या रत्न गुरुमुखी लादला. मग ते विद्येशी अर्थ शेवटी की कोंदण विराजे रत्न तंगटी. मग त्या हे मावटी मोल काय बोलावे की सुगंधित मलयागार गर. त्या मिश्रित झाले मग मद केशर. मग त्या वदा गंधाती वागुत्तर कवनारती बोलावी. असो विद्या संपन्न भर्तरी ते करून यात्रीनंदन. उपरी साबरी व्यक्त करून सदनाती पाठवी. नागबन्न गट बैठाई सकळ दैवते तया प्रवाही. मित्र कुंडासुनी वेडुनी मही पाठवीत महाराजा. मग ते जाऊनी भर्तृनाथ साधिले सकळ 52 विराते. जैसा मचिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशावर येली. मग सगळ देव करुणी प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण. मग सवे घेऊन यात्रीनंदन बद्रिकाश्रमी पातला. ते बैसुनी पूर्ण तपासी. मग घेऊनी गिरणार पर्वतासी. राते झाले सुखवस्तीशी मचिंद्र मार्ग विलोकित. तो एरिकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भगिरीना पर्वत. परम आवडी आनंद भरित मचिंद्रा ते भेटला. उपरी चरण ठेवणी माता म्हणे महाराजा आनंद भरिता. तुमच्या भेटीची शुद्ध आणि तांत काम नळू दाटला. तरी तयाची घेऊ भेटी आनंदी होड दाटला पोटी. जैसी इंदूची अर्णवा गाठी प्रेमे लहरी उचंबळी. की सोमाते कुमुदपती भेटी चुंबक कामू वंचिती. तन्याये त्रिविध मूर्ती कामी नली भेटीसी. आयशी गोरक्षाची ऐकता वाणी तोही पडला कामविष्टपणी. मनी वत्सा माझा स्वामी पाहू आयसे वाटत असे. मग काही दिवस ते राहून करीत झाले उभय गमन. वैदर्भ देशीचा मार्ग धरून गमत असती उभयंता.
तो कौंडिन्यपुरी सजग्रामात करू गेले उभय वीक्षते तो ते तिचा शंशागर नृपनाथ कोपलासे सोसुता कोपला परी चौहटांत दूता हाती ओपनी खुजत खंडित करुणी पदास्त चौहाटा टाकीला यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुतावरती तो कोपतया कवनार्थी सुतावरी पेटला तरी हे कविज्ञ महाराजा डावा सकाळ निर्णय चोजा गुडत्व ठेवूनी ग्रंथी मोजा प्रांजळपणी असावा ऐसे ऐकता श्रोत्यांचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान ते तिचा राव शशांगर नाम प्रज्ञावंत धार्मिक धैर्यवदार्य बळ संपत्ती सत्वस्त यश करी कीर्ती ऐसा सुनी शशांगर नृपती परी संतती नसे त्या संततीत नसे तेने करून राव पेटला चित्ती उदिग्न नावडे वैभव राज्यकार्यन छत्रसिंहासन नावडे आसन वसन शयन नावडे अन्नोदकादीपान नावडे चातुर्यो भोगाती गायन कळा कुशळ गुणस्वी सदा विराजुनी एकांस्थानी वंशलतेची करी घोकणी तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोली रायाती मणी महाराजा नरेंद्रोत्तमा धाक धरिता संतती कामा परी लल्लाट रेषेच्या विधी उपमा नसल्या व्यर्थ का धाक तरी सर्वज्ञा सजस्थिती चित्त मिरवा प्रांजळव्रती व्यर्थ कांचनी शरीराप्रती मन भंगू द्यावी आणला ती रायावड वाळन चिंता क्लेश शरीरा रासाहुनी हरी प्रज्ञेश प्रज्ञेविन संसार हुश होताही महाराजा ऐसे बोलता मंदाकिनी परी राया बोधन वाटे मनी चित्त दरी व्यग्न कांचनी संसारवल्ली सोडीन दिवसानुदिवसाती थोर नावरे चिंता वैश्वानर मग एके दिवसाती निष्ठोर शिवा राधू बैसला मंत्रिका ते पाचारून वैभव केले त्या स्वाधीन सवे स्वल्प दूत घेऊन दक्षिणी दिशेशी चालला रामेश्वरा कामवरून जात शिवा ते करू संप्रसन्न तो मार्गी चालता कृष्णा संगम तुंगभद्री भेटला ते राहता मुक्कामासी शेण करिता निशीसी देश कर पंचानन स्वप्नासी येऊन या बोलतासी म्हणे राया संसारवल्ली तव चित्तरी चित्ता व्यापली तरी त्या याची ठाई संतानवल्ली प्राप्त होईल तुझ राया परी कृष्ण तुंगभद्रा उभय सरिती संगम चिमट्या तटचिती अर्पणे सहित माझी मूर्ती नित्यार्चित्या लिंगार्चिता सकाम कामा स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा याविन खंती जावया तुम्हा अन्य उपाय नसेची ऐसा स्वप्नी दष्टात होता तो तेची आवडे नरेश चित्ता मग मित्र डोह संगम सरिता जाऊन या विलोकी तो जुनाट लिंग दिसले तेत होते तटी प्रतिष्ठे रहित रावे पाहुनी सप्रेम भरित प्रतिष्ठेत मिरवले मिळवुनी पंचोपचारक तया उभुनी प्रेम धोंदिक प्राणप्रतिष्ठा करून आरचक तया ठाई मिरवला तया लागी उत्साह तोर भावने रक्षी रामेश्वर परिकर्ती ध्वजे संस्कार अपार लोक मग घेती करुणी हराचे जय जयकार अखंड होता नामी गजर जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक बोबाती परितया निकट मध्य जिती भद्र संगम ग्राम वस्ती तया माझी भूदेव जाती एक असे प्राज्ञी मित्राचार्य तयाचे नाम वेद पाटकी उत्तमोत्तम तयाची दारा शरयू नाम पतिव्रता आगळी परिसंततीविन दोघे होत्या तिचीन मग ते उभयंता सुलक्षण त्याच शिवार्चिती ऐसे लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेस सर्व गण मिळून बसवेस शिवा बैसले विष्णुनी सुदामा अति मनोहारक रत्नजडित ते हाटक तरी धामनो हे वैडूर्य विकासक शिवसभा मिरवतासी ऐसी सभे ते काळी बैसली असता गणमंडळी सुरोचनाप्सरा चंद्रमौळी पाचारी तीरिता पै झाला तव ती सुरोचना देवांगना वेगी येऊनी सिंदांगना मदनांतकाच्या लागुनी शरणा नाट्यपरी वही वटली नाट्यकरिता चातुर्य गायन चतुर्थ स्वरी परम संपूर्ण तानमानी संकेत दावन नृत्यकरी आगळी परी नृत्यकरिता भावनेत भावना कल्पिसो चित्तात की स्मरारी ते होऊ निरत काम भावने निवटावी ऐसिय कामनी पेटुनी काम परी काम दाटला शरीर उगमा तेने करुणी नाट्य उत्तम नृत्यकरिता संचांचरली चाचरणी पाहुनी अपरणाकात तियेची भावना अनुचित्तात मनी कामीन कामान लाते भेटली ही अप्सरा तरी अहंकार विलक्षण योग्य नव्हे ही कामीन तरी ते सुलभ जन्मदेऊनी आरत व्हावे ऐसी कल्पना अनुचित्ती बोलता झाला पशुपती मनी सुरोचने कामचित्ती तुझा मात
समजला तरी तू ऐसिया भ्रष्टपणी शीघ्र पावशी मृत्यू अवनी भद्रसंगमी जन्म घेऊनी विप्रकुशी मिरवसी मित्राचार्य पिता तया नाम माता शर्यो परम गोचुगम तियेचे कुशी तुझ जन्म मानव देही मिरविका ऐसे वदता झाला अंत सुरचना भयभीत चित्ती मने स्वर्गच्युत हीन दैवे झाले मी आहा चित्ती उदेले देव मांदुस ते उदेला देवे खैस देवी चिल्या शिवरतीस आला भाती मिरवली आहाजी करू जाता एक प्रारब्ध घडवी अनेक करी कवळीता रत्नमानिक काचमनी निवडिला आयसी सुरोचना चित्ती चिंतुन करीती झाली प्लान वदन उपरीतीने स्तुती स्तवन शिवालागी आरंभिली मणी महाराजा कैलासपती नंदीवना चक्रवर्ती वरती त्रिशूल पाणी सर्वांगी उभूती व्यक्ता ससी तू फरशांकुश गदा तोमर डमरू चक्र कपाल पात्र ईशोभती दशकर रुंडमुंड भूषणिका बाळिंदू कबरी गंगा श्वेतवर्णा करिसी योगा वस्ती सुलक्षे आवडे नगा पूर्ण जोगा साधावया तरी हे उमा माया धवा देवा श्रेष्ठा महाबावा विज्ञानधारणी अनुभवा महादेव तुझ म्हणती तरी आता प्रज्ञावंता चुकूर माझी वारी कव्यता भोळेपणी माननी चित्ता उषा पाते वदावे ऐसी ऐकुनी तिची वाणी तोषला मृडानी वरमणी मने सुरोचने तू ते अवनी प्राप्त होईनी निश्चयी परिमाते तू अर्जिता प्रत्यक्ष होऊनी तुझ्या अपारता मग सज माझा स्पर्श होता सोस्ताना ते तू देयशी हाची माझा वर उशाप तरी खेदा ते करी लोप ऐसे बोलता गुणार्णव भूप चालत्या झाली उर्वशी भद्रसंगमी प्रोत्तम मित्राचार्य पवित्र नाम शर्युकांते वरिता काम दृश्य झाली जठराती पुढे लोटता दिवसानुदिवस पूर्ण होता नवमास कन्या रत्न पंकजास उदय झाला वेल्लाळ परी ती ठाईची उर्वशी कवनान वर्णवेव स्वरूपासी बालार्क किरणी सतजराशी कनक पंकच्या मिरवतासी चंद्राननी कर्णनयन खंजरी टकली का दे दीप्यमान जिचे पाहता मुखमंडन मदन मूर्छा वरितासे जिचे दंत माणिक वर्णी अधर विकासत सुहास्य वदनी दंत तेजे पाशान तरणी रत्नपंकच्या मिरोदासी पळदेटी अधरभार सरळ नासिक पवन स्थिर परमतेजवंत वस्त्र पाहुनी चंद्र लाजतासी चंपक मालती सुवासमाला की मल यागरे दिदली कळा ऐसे गंधा षटपथ मेळा रुंचावया धावतासी एक कोशवनात तरु होती तै सुगंधित मृतिका कुर्णी मृग मदास सरप सरमरते मनवती ऐसिया परिगजगामिनी दिवसे दिवस वृत्ती होऊनी द्वादश वरुषे पवित्र पाणी कदंबा ऐसे मिरोदासी परिती कदंबा शुभाननी द्वादश वरुषे इंद्रिय दमनी पितापती ते पडता यत्नी परिती न वरी भरत्या ते सदा विरक्त शिवस्मरणी शिव ध्यान आसनी शयनी काया वाचा अंतकरणी शिववेधे वेदली शिवार्चनी तात माता जाती नित्य उभयंता तया संगे लावण्यलता कदंबा ही जातसे बाळपणी नित्य नित्य शिवा दर्शनती ऐसी होत पुढे होता वयस्थित शिव स्वतः अर्चितासे आईशी लोटता द्वादश वरुषे तो कोणी के सुदिन दिनास ग्रही सांडोनी तात मातेस शिवालाई गे दिते तव ते समयी देवळात कोणीच नसे एकांतात कदंबा ते संचार करीत एकटपणी शुभांगी जय जय हर म्हणून वाणी मस्तक ठेवी मही लागुनी ते समयी मृडानी वरती लागुनी अदृश्य होता त्या ठाई गुप्त तेत शिव पंचानन पाहता झाला ते कारण परिती दारा सुलक्षण मुखमंडनी देखिली जैशी चपळा तेज भरित शिवधामी लकलकित तिथे पाहता झाला अर्पणानाथ कामवेष्टनी पडियेला मग हास्ययुक्त होऊनी कुमारतात मनीची वावेरत ऐसे अजुनी चपळवंत धरू पाही ती चपळा परी तो शिव तेजे खानी धावता देखला जैसा तरणी तेने करुणी भयभीत होऊनी पळू लागे गनंबा शिवालया ते सोडूनी बाहेरी येती झाली विप्रकुमा उमरी परी तो शिव कामातुरती मागे धावनीला पुढे कदंबा मागे भव उभयंता मही ते घेती धाव घेता सदाशिवे जाऊन या स्पर्शिली परी शिवस्पर्शी होता तिथे सांडी मानवत नुते सुरोचनाप्सरा होऊन उतरित स्वर्गाप्रती चालली
चालली परी एकीकडे शिवकामाचा उजळीला पाड ठाव सांडून इंद्रिय पाड द्रव द्रवला मही ते द्रव द्रवता मही पाटी फाता झाला कृष्णा तटी उदक मिळता एकवटी सकळ मासे संचरले परिपूर्वीपासून तये समी पर्वतघन तेने प्रवाही कृष्णा संगमनी रेत पात मिरवला पर्जन्य काळी तो आचाट जात होता कृष्णा पात्रात ते संधीत राव सुबट स्नाना लागी मिरवला स्नान करुनी शशांगर तटी बैसला होऊन स्थिर स्नान संध्या सारुनी समग्र अर्घ्य प्रदानी प्रवर्तला करी घेता कृष्णा जीवन तो रेत दाटले अंजुळीत येऊन मानव देहाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचला परी न लागता छन सकळा वयोदय दीप्यमान राये पाता प्रतीक्ष वदन बाळ तनु ते देखिले पाहताची राजा हर्षयुक्त मने मज पावला उमाकंत आयुनी संभव सूत प्रताप दक्ष मज झाला तरी हा कोणी मही अवतार असेल वीरीची हरिहर वाचस्पती सहस्त्रनेत्र अवनी परी उतरला ऐसा आनंद मानुनी चित्ती उठता झाला तो नृपती बाळक कळोनी हृदयाप्रती शिबिरा प्रविष्ट पै झाला मंदाकिनी सुंदर कांता परम स्वत्वस्त प्रतिवर्ता ते करी बाळ ओपिता पाहुनी तेही आनंदी रायसी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणला स्वामी राव म्हणे अर्घ्य जीवनी उदय पावला करपात्री तरी हा ईश्वरे पुत्र तू ते दिदलाही उमाकांते तरी पालन करुणी मही ते पुत्रवती मिरवेका ऐसे ऐकुनी नरेंद्रवाणी परमहसली मंदाकिनी मग आती स्नेहाचे भरती आणुनी बाळरती कवळीला लावताची स्तन मुकाशी पुन्हा आला स्तनाशी संस्कारोनी कृष्णागर नामासी द्वादशावी दिनी स्थापली यावरी राव शिवापासून निघता झाला मग तेथून कौंडन्य ग्राम अपूर्वस्थान येऊन या पोचला यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला दशवर्ष मग विवाह चिंता शशांगरास स्नुषारूपी दाटली मग कदम कर्दम रुमंत्री पुरोहित ऐक्य करुणी रूपनाथ देशावरी पाठवित सुलक्षण कुमारी जावया परीराव सांगे मंत्री का कारण की कुमारी पहावी सुलक्षण रूपवती गुणाने समान कृष्णागरासारकी अवश्य म्हणून मंत्री कवृंद जात देशांते समुचय वृंद पुरोहित हितादी पाहती संबंध कृष्णागर रायाचा नाना छत्र राज्य पाहुनी कुमारी पाही मंत्री नैनी परी कृष्णागराच्या रूप मांडणी एकही कन्या आढळेना सकळ मंत्री देशोदेश पाहू श्रमले कुमारीस परी सर्व संपन्न तयात कोणी एक आढळेना रूप पाती तो गुणहीन गुण पाती तो स्वरूपहीन स्वरूप गुण आसता घटित समान उभयंताचे येईना ऐसिया परी सांगो पापांग कोटी दिसेना शुभ मार्ग अतिश्रमोनी लाग वेग स्वस्तानाशी पातली रायसी भेटुनी सांगती व्रतांत की कन्या रात्री अपरिमित गुणरूप घटितार्थ कोणी एक दिसेना आजवरी महाराजा दिसवस्तर लोटले काजा परी कन्या रत्न चोदा नाथळी ऐसे झालेसे ऐसे राय ते मंत्री सांगून पाते झाले आपले स्थानी यावरी शष्मास दिन लोटून गेली तयापाशी या उपरी कोण एके दिवशी कृतांत भृत्त येऊनी महिषी घेऊनी गेले मंदाकिनीशी परत्र देशाकारणी मग सुशरीर मंदाकिनी रायेश शांगरे पाहुनी परमविवळ झाला वियोग्य करिनी शोकार्ण विदाटला परी कैसाही असला माईक देही मेल्या मागे मरत नाही आसो उचंबळून शोक प्रवाही हुंदकी या संपादी उपरी उत्तर क्रिया करुणी राव सेविसी आसन त्यासही लोटल्या सवस्तर पूर्ण श्राद्ध दशा उरकली परी कामनिवीन राया चित्तीन वाटे कल्याण कामानळी पंचप्राण व्याकुळ बहु होता ती परी रावतो इंद्रिय दमनी कदा न पाहिव्या विचारमनी मग मांत्रिकाशी बोलावणी निकट बैसवी आपल्या म्हणे मकरंदा सुलक्षणा तू करी गेलाशी देशभ्रमणा परी कुमारी रूपवंता ती सुगुणा कोणीतरी आढळली का मंत्री म्हणे जी नृपनाथ कुमारी आहे स्वरूपवंत आणि गुणही उत्तम दिसत परी घटित दिसेना उपरी मंत्री का बोलत जरी सुता लागे नवत्रे घटित तरी आमचे नामी घटितार्थ शोधूनी पावा मंत्री म्हणे जी पुरोहिते टिप्पणे आणली आहेत लिखिते तरी त्या ते पाचारुनी संबंधाते विलोकिनी पाहिजे पाचारुनी पुरोहितास सकळ कुमारीची टिपणे पाहत तो चित्रकुटीचा नृपनाथ घटितार्थ आवडला नामजया भुजध्वज धार्मिक प्रातिक महाराज तयाची कन्या तेजपुंज भुजावंती मिरवली रूपवंत गुणवंत तया नामी आले घटित
मग पाचारुनी मंत्रिका ते तया स्थानी पाठवली. मंत्री जाऊनी चित्रकूटासी पुन्हा भेटूनी भुजध्वजासी व्रतांत सांगूनी सकळ रायासी लग्नपत्रिका काढिली. लग्नपत्रिका आणि भृत्य लिहून पाठवली अर्जदास्त रायापाशी येताची दूत वर्तमान निवेदिती. लग्नपत्रिका आणि दूत पाहून राव संतोषत मग सरंजामी जाऊन तीत लग्न सोळा उरकला. मग ती कांता घेऊन राव पाता झाला पुला ठाव उपरी दिवसे दिवस थोरीव भुजावंती झालीसे. त्रयोदश वर्षी व्यवस्थित भुजावंती मही मिरवत एरीकडे सप्तदश वर्षात कृष्णागरू मिरवला. परी भुजावंती अंतपुरात धाम उभवली एकांत अगम्य जितके राया ते तितके ती मिरवत. आसो एकांती भुजावंती सापत्न सुतांची ऐकी व उक्ती हो होती परी दृष्टी व्यक्ती एकमेका ती पाहती ती. तो कोणी एके सुदिनाशी राव गेला मृगेशी कृष्णा गुरु धामासी वेधुनिया पाहतासे सहज वावडी घेऊन हाती चित्तरजनी रंजवी खेळानुकृती निगुती. तो एरीकडे भुजावंती धामावरी आलीसी राजकिशोर पाहुनी नैनी दृष्टी वंचली सुता लागुनी तेने वेष्टुनी पंचवाणी परिचारिके बोलत म्हणे पहिले धामाप्रती वावडी उडवी वाताकृती त्या ते पाचारुनी उत्तम गती स्वधामाते आन वेगे ऐसे ऐकुनी दासी वचन पाती झाली राजनंदन रायासी म्हणे तो मातेने चित्ती हे तुवरी येला तरी महाराजा उत्तम जेटी शीघ्र चलावे तियेचे भेटी राव ऐकुनी कर्णपुटी अवश्य म्हणे येतो की भवंडी दोर देत सेवकाती आपण निगे सर्वज्ञ मूर्ती सहज चाले सदना प्रती जात आनंदी करुणिया राये करुणिया निले लग्न तेव्हा गेला होता दर्शना तयाशी लोटले बहुत दिन म्हणे आजी सुदिन उगवला मजाज असता ते मावली कोणाकडून ही पानावली तरी आज भाग्य सावली सफळ हो पूर्ण झाली से ऐसा आनंदोस्त साह चित्ती मानुनी जातासे नृपती सहज चाली सदना प्रती चावनिया पोचला. तवती दारा उपरीवरी येता पाहिले कृष्णागरी खाली उतरुनी शहनगृहारी पाहाती झाली वेलाळी शेन सदनाचे धरुणीद्वार उभी राहिली ती सुकुमार. तो परिचारिका कृष्णागर घेऊन या पोचली तरी हस्तसंकेते रायाप्रती दावी सदनाते आपल्या घरी दासी जात भेट करुनी उभयंता. एरीकडे कृष्णागर चाली चालता गेला समोर जाताचे करी नमस्कार सापत्न माता म्हणून परी तो बाळा मदन बाळी वेष्टिली होती कामाननळी तेने चित्त तरी काजळी अज्ञानपणी मिरवतासी सुते केला नमस्कार परी 3 वदे वयावर ते पाहुन या कृष्णागर मना माझी चा काटला परी निकट झाली या त्या वास एरी जाऊन रे असतास मने माझे तुष्ट मानस कामानळे रिजविका रायात स्वरूप अर्क कांत द्रवते झाले कामानळात तरीची ते विन जाळू पाहत शांत करी महाराजा. ऐसे ऐकतात येचे वचन राव कोपे क्रोधे करून म्हणून सेवनी साराहासी कानन सावजा परी काय हो तू प्रत्यक्ष माझी सापात्न्य माता कुडी बुद्धी वरिसी चित्ता तरी या कृत्या कोण त्राता तू ते होईल पुढारा आहा श्री जाती अमंगळा दुर्गम सरिता परमचांडाळा नेने अनर्था सह बंडाळा जगा माझी वाढवती. ऐसे म्हणून कृष्णागर आसुडून चालिला आपुला पदर सदना येऊन खेळावर तैसाची पुन्हा वही उठला. एरीकडे भुजावंती सुतायसे समजता चित्ती परमभयाचे व्याप्ते दासी लागी पाचारी म्हणे बाई हो झाले विघ्न प्रेम भयानक घेईल प्राण तो परपुरुष नव्हता सापत्न्य नंदन अर्थ गोंगळ झाला गे तरी हा झाला वृत्तांत आता रायास करील श्रुत झाली या प्राणघात मिरवेल सके मम देही तरी आता विष घेऊन द्यावा वाटते आपला प्राण हरल्या सगळं कल्याण मज प्रति वाटत असे विपरीतास विपरीत करणी गुप्त सार गोष्टी हे मिरवावे मृत्यू वाटी ना तरी वाचल्या राव शेवटी विटंबनी मारिल गे मारिल्यास सर्व लोकात बाई गे होईल अपकीर्त म्हणतील रांड परमकुजात भ्रष्ट बुद्धी पापिनी असो ऐसा दुर्घट विचार ओढवला तरी सारात सार गुप्त प्रकरणी प्राणावर उदार व्हावे आपणची ऐसी ती तेच बोलता युती सखी होईल उत्तराप्रती ते पुढली अध्यायी भक्तिसार ग्रंथी श्रवण करा श्रोते हो तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्हीच वदविता मनोहर निमित्त मात्र धुंडी कुमार
मालू नरहरीचा मिळतासी स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत्त गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर त्रिशतीतमाध्याय गूढः श्रीकृष्णार्पणमस्तु शिवं भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार त्रिशतीतमाध्याय समाप्तं पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज गोपाल कृष्ण महाराज सांब शिवार महादेव केला।